तेच तर सर, मी लई वेळा समजावले त्याला, रागावर ताबा नाही आहो त्याचा. तरी मध्ये मी एकदा शपथ घातली होती ना, तेव्हा जरा सुधारला होता. मी कायद्यानं वागायचा, रागराग कमी करायचा, अगदी डोक्यावर बर्फ ठेवून फिरायचा. पण एकदा तर एक मिनिट. आता तुमचा घटस्फोट झालाय, तुम्ही वेगळे झालात, तुम्ही इतकं हरवून का सांगताय मला? असं काही चाहताय सर? कारण तुमचा घटस्फोट जरी झाला असला ना वाघमारे, तरी त्याच्याबद्दल असणारं प्रेम तुमच्या डोळ्यात दिसतंय, त्याच्याबद्दल काळजी दिसते. वाघमारे, कागदोपत्री जरी तुम्ही वेगळे झाला असाल ना, तरी मनाने एकमेकांसोबतच आहात. वाघमारे, तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे सत्याचा लई जीव आहे बघा तुमच्यावर. आय लव्ह यू वाघमारे. मंजू, कशी आहेस? कसं वाटतंय स्वतंत्र आयुष्य जगायला? सत्याला घटस्फोट दिलास ते बरं केलंस. सुटलीस एकदाशी त्याच्या जाचातून आणि त्याच्याकडनं पोडकी मागितलीस ते सुद्धा चांगलं केलंस. सत्यासारख्या इगोइस्टिक पुरुषाच्या जाचातून सुटायला तू पुढाकार घेतलायस. आता मी सोबत होते म्हणून तुला बळ मिळालं, पण कशी राहिली असतीस बाई त्याच्यासोबत? अगदी नरकात राहिल्याचा फील आला असता तुला. कसा होता तो मुलगा? रागीट? हा, सत्या बोल की. नको राहू दे. अरे बोल की आता. अरे मी हे म्हणत होतो, तू वाघमाऱ्याचा विचार करणं सोडून दे आता. ते झालं ते गंगेला मिळालं. मला माहित आहे बोलणं लय सोपं आहे, पण तुझ्या मनाला किती त्रास होता असं मला समजतंय रे. कुणी तर म्हटलेलंच आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. एक मित्र म्हणून तुला सांगतो मी, वाघमाऱ्याचा विषय डोक्यानं काढून टाक. बलमा, मी त्यांचा विषय डोक्यातनं कधीच काढून टाकलाय, पण तूच ना सारखं सारखं त्यांचं नाव घेऊन ना मला त्यांची आठवण करून देतोयस. तुझी जुनी सवय आहे ती जुन्या जखमांच्या खपल्या काढत बसायची. अरे सत्य, मला तसं नव्हतं म्हणायचं. अरे मला फक्त एवढं म्हणायचं होतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला तुला आठवण करून द्यायची नव्हती. झालं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं ना, मग आता ह्यात काय चांगलं आहे? उतर. अगं मी तर ऐकलंय की तो अगदी गुंड प्रवृत्तीचा आहे. मागं एकदा एका मुलीच्या नवऱ्याला त्यानं उचलून नेलं, अगदी त्याला मारहाण सुद्धा केली होती. हाफ मर्डरची केस होती ही. तात्या साहेबांमुळे सुटलाय तो, त्यांनी मध्यस्थी केल्यामुळं. आणि हा त्यांच्या नावावर उत्मात करत फिरत असतो. तुझ्या आत्ते भावाला पण किडनॅप केलं होतं म्हणे त्यानं. सुटलीस ग बाई त्याच्या चाचातून. कसं आयुष्य काढलं असतंस तू या मवाली मुलाबरोबर? हा, ओ मॅडम, उगाच वाटेल ते बोलू नका. सत्य अजिबात तसा नाहीये. भले त्याचं वागणं चुकत असेल, पण मनानं लई चांगला आहे तो. असं? अगं मग घटस्फोटासाठी अर्ज का केलास? घटस्फोट सुद्धा दिलास की. एवढंच नाही, पोटगी सुद्धा मागितलीयस तू. ते का? तो माझा नाईलाज होता. नाहीतर मी सत्याला कधीच अंतर दिलं नसतं. सुखानं संसार केला असता त्याच्या बरोबर. अगं पण असा काय नाईलाज झाला होता तुझा? मला तरी सांग. कारण सत्याची आई आणि तुझी आत्या तर वेगळंच काहीतरी सांगत होत्या. त्या दोघींनी तसे पुरावे सुद्धा दिलेत. व्हिडिओ आहेत माझ्याकडे. मला नाहीत बघायचे ते व्हिडिओ. मला चांगलंच माहित आहे ते व्हिडिओ तुमच्याकडे कसे आलेत. आणि मॅडम तुम्हाला एक सांगते, जाऊ दे आता काय उपयोग आहे सांगून. मी निघते, मला उशीर होते. अगं पर्स तोडली.
हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं व्हय. सत्या तू शांत तू. शरीरामध्ये अशांती करून काही मिळत नाही, चिडचिड करून काही मिळत नाही. मन कसं प्रसन्न पाहिजे, शांत पाहिजे. एक काम कर, दीर्घ श्वास घे श्वास. आता हळू 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 सोड. त्याच्याबरोबर तुझी निगेटिव्हिटी पण गेली पाहिजे. आता असं कर. हे मुद्द्याचं बोल. हा तर काय आहे, गाडी ही निर्जीव असते, त्यामुळे त्याचा डिंटेटेटन टिलिलिली कधी होऊ शकतो. पण आपण सजीव आहोत, सजीव. आपला कधी डेंटेटेटन टिलिलिली होऊन द्यायचा नाही, नाही, नो, नाही, नेवर. बलमा, हा? तुझं जर लेक्चर देऊन झालं असेल ना, तर आसपास कुठं मेकॅनिक आहे का बघ. मला नाही वाटत इथं कुठं मेकॅनिकल असेल, त्या चौकात गेलं पाहिजे. बर ठीक आहे, मी रिक्षा करून जाऊन बघून येतो. तोपर्यंत तू इथंच थांब. हा. मी आलो. रिक्षा. दादा त्या चोराच्या मागे घे. हो, काय माग घ्या. मी थांबवले रिक्षा. हा मग मी कुठे नाही म्हणले. तूच थांबवलीस रिक्षा, पण मला चोराला पकडायचंय. अहो पण माझी बाईक खराब झाली आहे, मला मेकॅनिक आणायचं आहे. अरे बाईक नंतर दुरुस्त होईल की, चोराला आताच पकडावं लागेल ना. एवढी गडबड आहे तर मग दुसरी रिक्षा पकडा की. एवढा माच काय दाखवायचंय रे? जरा त्या समोरच्याला समजावून घे की, मला चोराला पकडायचं किती महत्वाचं काम आहे ते. होय, प्रत्येक वेळी तुमचंच काम महत्वाचं असतं का? आणि तुम्ही करता का कधी समोरच्याचा विचार? हेच नुसतं आवडत नाही मला तुझं. नुसतं आपलं सारखं तावतावत बोलायचं. ए गप्प बसा जरा, दोघांनी बसा. अरे पोरा, मॅडमची काहीतरी महत्वाची वस्तू चोर घेऊन गेला असेल. आधी त्या चोराला पकडू आणि नंतर मेकॅनिकल कडे जाऊया. चल बस. दादा गाडी थांबवा, थांबवा. अरे पोरा, एवढा तरला भांडे, जा पकड की त्या चोराला. मी नसतो जात, ज्यांचं काम आहे त्या गेलेत ना. अरे असं काय करतोय पोरा, कर की मदत त्या पोरीला.